नाटकीपणा. लेखा, समीर अरे माझं ऐकून तरी घे. बाबा मी आईला नेहमी विचारायचो की बाबा तुरुंगात काय. मला कधी कधी असं वाटायचं की तुम्हाला मुद्दाम अडकवलं, पण आता वाटतं नाही. मामाने केलं ना ते बरोबरच केलं आणि तुम्हाला तुरुंगात अडकवलं. तुम्ही सुटला नसतात ना तर तेच बरं झालं असतं. समीर तुम्ही ज्या पद्धतीने लेखाशी बोललायत ना त्यामुळे मला तुम्हा दोघांबद्दल कुठल्याही प्रकारचा आदर राहिलेला नाहीये. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी लेखा या घरातून कुठेही जाणार नाही. मी सांगितलं होतं ना तुम्हाला, त्या मुलीनं आपल्या समीरलाही फितवलंय. काहीही झालं तरी समीरला आधी आपल्या बाजूने वळवायला हवं. एकदा का तो आपल्या बाजूचा झाला तो स्वतः त्या मुलीला घराबाहेर काढेल. पण तसं नाही झालं तर तसाच होणार माया, तसंच होणार. आणि कितीही झालं ना तरी समीर आपला मुलगा आहे. शेवटी रक्ताचं नातं आहे आपलं. समीरला नाही ना आपल्या बाजूने फिरवला तर प्रशांत नाव नाही लावणार. चल इथून आधी बाहेर जाऊ. प्रशांत आला आणि सगळाच घोळ झालाय. शैलू, मला काय वाटतं, आपण हा दत्तक विधी लवकरात लवकर पूर्ण करून घेऊ. माझी खात्री आहे प्रशांतराव नक्की काहीतरी विघ्न आणते. वर आता मदतीला माया आहे. माया असा विचार करेल असं कधीच वाटलं नव्हतं. शैलू, पण जे होतं ना ते चांगल्यासाठी होतं. म्हणजे लेखाला त्यांच्यापासून धोका आहे हे मान्य आहे, पण कोण किती पाण्यात आहे हे तरी कळलं ना आपल्याला. पण आता काय करायचं? म्हणजे मायाताईंना ती बहीण आहे म्हणून मात्र हाताला धरून घरातून बाहेर काढलं असतं तिला. मुली पण आता एक मात्र करा. आता तिला बजावणार की इथून पुढे लेखाच्या वाट्याला जायचं नाही. ते ऐकतील तुझं? ऐकावंच लागेल. या घरामध्ये राहायचं असेल ना तर माझं ऐकावंच लागेल. शैलू, त्यांचं ठीक आहे, पण लेखाचं बिचारीचं काय? मला माहिती आहे मायाताई नक्की तिला काहीतरी ऐकवणार आहे. याचा सगळा परिणाम त्या बिचारा लेखावर होणार. मायाचं एक वेळ राहू दे बाजूला, पण इथून पुढे लेखाला मात्र सांभाळायला जा. हो ना, आणि आता लेखा आपली जबाबदारी आहे. मला तर काही सुचत नाही. रागाच्या भरात आपण शैलेंद्रला सगळं खरं सांगून बसलो. आता या घरात आपल्या बाजूने ना शैलेंद्र म्हणाली आहेत ना आपला मुलगा. मला तर कधी कधी वाटतं त्या मुलीचा जाऊन. एक मिनिट माया, एक मिनिट. रागराग करून ना काहीही होणार नाहीये. तुरुंगात राहून मी एक गोष्ट नक्कीच शिकलोय. आपल्याला जे करायचं ना तेच करायचं, फक्त याचा वापर. या नात्यांच्या भांडणामध्ये बळाचा नाही, बुद्धीचाच वापर करायला लागतो. माझ्याकडे इतके पेशन्स उरले नाहीयेत आता. मग माझ्याकडून घेऊ माया. खरंच हाणामारी करून, मारामाऱ्या करून आपण हा डाव नाही जिंकू शकत. म्हणूनच तुला सांगितल्याप्रमाणे या घरात राहा. घरातल्या सगळ्या घटनांवरती लक्ष ठेव, बारकाई नाही. कारण ही मुलगी जर का ह्याच घरात राहिली ना
नुकसान आपलंच होणार आहे. मला सांग लेखा, हे दत्तक घेण्याला तू तयार झालीयस? निर्णय घेण्याआधी ना थोडा विचार कर. काय आहे, शैलेंद्र आणि मनाली काही तुझे सख्खे आई वडील नाहीये. उद्या जर काही झालं आणि त्यांनी तुला वाऱ्यावर सोडून दिलं तर? आता तू या घरातून कशी जात नाहीस ना तेच बघते मी. कुठेही जाणार नाहीये ती. जो वेळ लागलाय का सनी? या भिकारण्या मुलीसाठी तू आमच्या विरोधात उभा राहतोयस? हो, काय चाललंय या घरात माझ्यामुळं? समधी खुश होती, पण मी आले आणि ते समधी भांडायला लागली. साहेब, माया आत्या पण म्हणाली ते त्या समध्यांमध्ये भांडणं व्हायला लागली. मी इथं आलेच नसते तर समध्यांशी चांगलं वागले असते. कोणी कोणाशी वाईट वागलं नसतं. त्या परीस ना जाते इथून, म्हणजे समध थांबल. समध्यांचे आधीसारखे वागायला लागतील. मला इथनं गेलंच पाहिजे. ये. मी तुझीच वाट बघत होतो. मलाही जरा बोलायचंय तुझ्याशी. बोल. हे काय चाललंय समीर तुझं? तेच विचारण्यासाठी मी तुझी वाट बघत होतो. म्हणजे तुझं हे सगळं काय चाललंय? तू मला जाब विचारतोयस? हो. नाही, विचित्र वाटेल तुला, पण तेच सत्य आहे. ज्या माणसासारखा मी होऊ नये म्हणून तू लहानपणापासून प्रयत्न करत होतीस आणि आज तू त्याच माणसाची साथ देतेस. समीर, ओरडू नकोस. तू ओरडल्याने ना सत्य बदलणार आहे ना प्रश्न. समीर, सगळ्याच गोष्टी मला तुला समजावता नाही येणार. प्रयत्नही करू नकोस. मला समजूनही नाही घ्यायच्या. अरे म्हणजे आपण काही बोलणंच मूर्खपणाचं आहे. अच्छा, म्हणजे तू जे करतेस तो शहाणपण आहे का? हो, कारण त्यामुळे आपल्याला पैसा मिळणार आहे समीर, आणि पैशानी सगळं विकत घेता येतं. नाही, पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेता येत असतीलही, पण मुलगा, त्याचं प्रेम, त्याचं काय? का त्याचीही किंमत लावली तू आणि त्या माणसाने? तो माणूस तुझा बाप आहे समीर. आई ग, तो माणूस माझा बाप आहे ना, हीच सर्वात मोठी शिवी आहे माझ्यासाठी.
मार, मारून टाक, पण ती माझ्यासाठी शिवी आहे, शिवीच राहणार. तो वाकडे येईल आणि इथून तिला घेऊन जाईल याचाच विचार करत असते सारखी ते. पण या सगळ्या विचार करण्याचा तिच्या मनावर जर परिणाम झाला ना तर म्हणूनच हा निर्णय घेतलाय की लेखाला दत्तक घ्यायचं. ऑफिशियली जेव्हा व्हायचं तेव्हा होऊ दे, पण मी आत्तापासूनच हिला माझी मुलगी मानतोय. कायद्याने आई होणं आणि मनाने आई होणं यात खूप फरक आहे हे मला माहिती आहे. लेखा, मला माहिती आहे तुला मला आई म्हणायला अजून थोडा वेळ लागेल आणि तो वेळ मी तुला देणार आहे, कारण मी कितीही प्रयत्न केला ना तुझी आई होण्याचा तरी नाही होऊ शकणार. ताई, तुम्ही मला तुमच्या घरात ठेवलं, ऐकल्या मुलीसाठी एवढं समज केलं. आता तुम्ही माझं एकलेपण बी दूर करायला निघाला होता. ना तुमचे उपकार जन्मभर नाही विसरणार. या घरानं मला माझी समधी नाती परत केली. माझ्या आया बाबांनी तुम्ही माझ्यावर लई प्रेम केलं, पण माझी सावली बी इथं राहिली तरी बी या घरातलं सुख हिरावून जाईल. आणि त्यासाठी ना सौताला कवा बी माफ नाही करू शकणार. म्हणून मी इथून जात आहे.
आईसाहेबांना जर सांगितलं बी तर त्यांचं बी बरोबरच आहे. ज्या मुलीबद्दल काय बी माहित नाही तिला कसं घरात ठेवायचं. आणि आता घरात चोऱ्या मारा पण व्हायला लागलं तर काय करणार, हो की नाही? तुम्ही कशा पायी वाईट वाटून घेताय? जर अशी अनोळखी मुलगी घरात फिरली तर तिचा काय भरवसा देणार? साहेबांना सांगा त्यांचे लय उपकार आहे तो म्हणून. वेडीयस का तू? उपकार काय मानतेस त्यात? आई वडील आपल्या मुलांवर कधी उपकार करतात? लेखा, उठ बाळा. हे लेखा उठ, आज खूप कामं करायची आहेत. अगं आज दत्तक विधी आहे, कपडे पण घ्यायचे तुला जाऊन. चल चल उठ. अजून कशी नाही उठली? लेखा, लेखा बाळा उठ. लेखा, आवरलं का ग? लेखा, कुठे गेली ही मुलगी सकाळ सकाळ? इथेही नाहीये. लेखा, लेखा, लेखा. शैलू, शैलू, शैलू. काय ग, काय झालं? अरे लेखा कुठे दिसत नाहीये. तिथेच दिसत नाही, असेल ना इथेच कुठेतरी. हो सगळीकडे पाहिलं, तिच्या खोलीत आपल्या खोल्यांमध्ये कुठेही नाहीये ती. बाहेर बघितलंस का? तर सकाळ सकाळ कुठे बाहेर जाणार आहे ती? हा दरवाजा उघडा आहे, याचा अर्थ एवढाच की तुमची ती मानलेली मुलगी घरातून पळून गेली आहे. आता फक्त घरातली तिजोरी रिकामी झाली नाहीये ना, एवढं बघा म्हणजे झालं. असा विचार फक्त तूच करू शकतेस. लेखा अशी नाहीये हे आधीच सिद्ध झालंय. आता आपण लेखाला शोधूया का? आज दत्तक विधीचा कार्यक्रम आहे आणि तो मला सागर संगीत पार पाडायचा आहे. आजच्या दिवशी लेखाला काही झालं तर? मग तू काळजी करू नकोस, ती असेल इथेच कुठेतरी. तू परत एकदा बाहेर बघून ये, मी बघतो. कुठे गेली असं?
प्रशांतला कळवायला हवं. हॅलो प्रशांत, हा बोल. इथे एक मोठा गोंधळ होऊन बसलाय. हो, भागवतांच्या घरात जर गोंधळ नाही झाला तर काय मजा. म्हणून तर तुला तिथे ठेवलंय. हो, तुम्ही मस्करी काय करताय? ती लेखा गायब झालीये रात्रीपासून. कुठेही पत्ता नाहीये तिचा. सगळे शोधतायत. काय सांगतेस काय? मला तर वाटतं ना, ती लेखा आपल्याला त्रास द्यायला जन्माला आलीये. या घरात आली तेव्हा प्रॉब्लेम्स घेऊन आली आणि आता गेली तरीही प्रॉब्लेम्स करून ठेवले तिने. त्या वाकड्याला काय उत्तर द्यायचं आता आपण? हॅलो हॅलो प्रशांत, बोलत का नाही आहात? हॅलो प्रशांत, हसताय का? मी काय बोलले ते तुम्हाला ऐकू नाही का आलं की कळलं नाहीये? प्रशांत, लेखा गायब झालीये. जिच्यामुळे तो वाकडे आपल्याला जमीन फुकट देणार होती ती लेखा गायब झालीये प्रशांत. तुम्ही ज्या लेखाला शोधताय ना माया, ती माझ्या ताब्यात आहे. काय? तुझा नवरा जे काही करतो ना ते खूप विचारपूर्वक करतो. ती लेखा जोपर्यंत माझ्या ताब्यात आहे तोपर्यंत तिचा दत्तक विधी होणार नाही. आणि एकदा तिला वाकडेच्या ताब्यात दिली की आपले सगळे पैसे तो परत करेल. ओके? मला सांगायचं तरी होतं. तुला जर आधीच सांगितलं असतं तर मग सरप्राईज एलिमेंट कसा राहिला असता त्याच्या. तुमच्या या सरप्राईजमुळे माझा जीव गेला असता आज. हे स्वीटहार्ट, ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी मी सहजासहजी कुणालाही कापू देणार नाही. ही सगळी अंडी आपण कमवायची. आणि मग एकदा का तिला वाकड्याच्या ताब्यात दिली ना की आपण आपला मूळ उद्देश गाठायला मोकळे. काय? मी त्याच गोष्टीची वाट बघते. तू वाट बघ, मी वाट लावतो. लेखा घरातून गायब आहे इन्स्पेक्टर साहेब. आम्हाला आज सकाळीच कळलं. काय करावं काहीच कळत नाहीये. काय करता तुम्ही? इकडे येता की मी येऊ तिकडे? अच्छा ठीक आहे. काय म्हणाले? येत आहे तिकडे. तिच्या दत्तक घेण्याला ना कोणाची तरी दृष्ट लागली. अजून कोणाची लागणार आहे? तो वाकडे नाहीतर मायाताई. लेखाच्या जीवाला धोका नसला म्हणजे मिळवली. नाही म्हणजे मी फक्त शक्यता बोलून दाखवतोय. अगदी तसंच असेल असं नाहीये. आणि बघ आता ते इन्स्पेक्टर इकडे येत आहेत ना, सगळं व्यवस्थित होईल. काही काळजी नको करूस. हॅलो, समीर बोलतोय. काय करताय सगळे? आत्ताच्या आत्ता एक महत्त्वाचं काम करायचं. मी तुला लेखाचा फोटो मेल करतोय. ती सकाळपासून गायब झाली. ऐकून घे. तिने परकर पोलका घातलाय, एक वेणी बांधली. कुठलाही बस स्टॉप, कुठलाही एस टी स्टँड, कुठेही आढळली तरी मला फोन करायचा. मी वाट बघतो. बाय. हॅलो सँडी. हा, तू लगेच बाईक काढ. अरे एक महत्त्वाचं काम आलंय. ओके, मी पोचतोच. बाय.
मला तुला असं उचलून आणलं ना, काय करू, नाईलाज होता माझा, खरंच नाईलाज होता. पण तू काळजी करू नको, अजिबात काळजी करू नको. तुला काहीही होणार नाही, मी आहे ना, काही होणार नाही तुला. तुला हे असं बांधून ठेवलंय, मला खूप वाईट वाटतंय, खरंच खूप वाईट वाटतंय. सांग बघू मी काय करू? हा, तू रडू नको, पण रडते कशाला? हा, अगं हे असं बसल्या जागी आपल्याला हवं ते मिळण्याचं नशीब फार कमी लोकांच्या वाट्याला असतं. तुझ्या वाट्याला ते नशीब आलंय. तुला खरं तर आनंद व्हायला पाहिजे, तू खुश व्हायला पाहिजेस. मस्तपैकी आराम कर इथे बसून. हा, सगळं मिळेल तुला. हा, आता तुला मी सोडू शकत नाही ग. कसं मोकळं सोडू सांग मला? हा, आणखीन एक गोष्ट, पळून जाण्याचा जर प्रयत्न केलास ना तर तुझी अशी अवस्था करीन की जिवंत असल्याचा पश्चात्ताप होईल तुला. आराम कर, दरवाजा उघडून येतो. हं? आता चांगली अद्दल घडेल तुला. तू ज्या क्षणापर्यंत माझ्या घरात नव्हतीस त्या क्षणापर्यंत सगळं माझ्या मनाप्रमाणे चाललं होतं. तू आलीस आणि आधी माझ्या भावाला फितवलंस आणि मग माझ्या मुलालाही सोडलं नाहीस तू. हाच ना तो गोंडस चेहरा ज्याच्यावर माझा मुलगा भुललाय. तू शैलेंद्र आणि मनालीला तुझ्या जाळ्यात ओढलंस, त्याने तुझं समाधान नाही झालं. आता माझ्या मुलालाही तू जाळ्यात ओढून. बस माया, आवर स्वतःला. तुझा कुठलाही प्लॅन मी यशस्वी होऊ देणार नाहीये, लक्षात ठेव. ह्या मायाशी गाठ आहे तुझी. तू घरी जा माया, घरच्या मंडळींवरती जरा लक्ष ठेव. त्यांना आपला संशय येणार नाही याची काळजी घे. मी बघतो हिच्याकडे, कळव मला काय होत आहे ते. आम्ही सकाळी उठलो तेव्हा ती घरामध्ये नव्हती. तुम्ही जी सगळी माहिती सांगताय त्यावरून दोन अर्थ निघतात. एक, ती स्वतःहून घर सोडून गेली. दोन, तिला कोणीतरी पळवून नेले. तिला कोणी पळवून कसं नेलं, आणि तेही दरवाजा आतून बंद असताना? तिला स्वतःला दरवाजा उघडता येतो ना. काल तिचं वागणं कसं होतं? घरामध्ये थोडे वादविवाद झाले होते, त्यामुळे कदाचित तिला अपराधी वाटत असावं. कसले वाद? माझे आणि माझ्या बहिणीचे, लेखाला दत्तक घेण्यावरून. हेच कारण असू शकतं तिला घर सोडायचा निर्णय घ्यायला.
आणि ज्याला तिला पळवायचं होतं त्याने संधी हेरली. म्हणजे कोणी? वाकडे. म्हणजे मला तरी तोच एक पर्याय दिसतोय. याची तुम्हाला पूर्ण खात्री आहे? हो, म्हणजे ACP भोसलेंशी आम्ही बोललो होतो आणि ते या वाकड्यांची माहिती गोळा करतात. ACP भोसले. मी ओळखतो त्यांना. या संदर्भात त्यांच्याशी बोलायला हवं. हॅलो. हॅलो, भोसले साहेब का? हा बोलतोय. मी इन्स्पेक्टर अनसपुरे बोलतोय, सातारा पोलीस स्टेशन. हा बोला. साहेब, मी शैलेंद्र भागवत यांच्या घरी आलोय. त्यांच्याकडे असलेली चंद्रलेखा नावाची मुलगी काल रात्रीपासून बेपत्ता झाली. व्हॉट? होय साहेब. ही रांजणगावच्या केसमधलीच चंद्रलेखा ना? हा, ती केस तुमच्याकडे आहे म्हणून मी फोन केला होता तुम्हाला. पण ती मुलगी बेपत्ता झाली आहे म्हणजे? माहित नाही साहेब, पण मी यासाठी फोन केला होता की यात काही वाकडेचा हात असू शकतो. नाही नाही, वाकडे नाही करणार आहे, कारण वाकड्यांचा ऍक्सिडेंट झालाय. ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे ते कोमामध्ये आहेत. काय? हो, त्यामुळे त्या मुलीला वाकडे गायब करू शकेल असं मला नाही वाटत. म्हणजे? एकतर ही मुलगी स्वतःहून कुठेतरी गेली असेल, नाहीतर दुसऱ्या कुणाचा तरी हात असू शकेल. ठीक आहे सर, ठेवतो. हे पहा, ACP भोसलेंचं असं मत आहे की यात वाकड्याचा काही हात नाहीये. म्हणजे वाकडे सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांचा ऍक्सिडेंट झालाय आणि ते कोमात आहेत. मग लेखा गेली कुठं? तुमचा अजून कोणावर संशय आहे का? ठीक आहे, काही काळजी करू नका. मी माझी सगळी यंत्रणा कामाला लावतो. मुलगी मिळेल. सरकार उठा, सरकार उठा ना. अहो, तुम्हाला काय बी झालं तर आमची घरं कोण सांभाळणार? आमच्या घरात चूल कशी पेटणार? काहीतरी करा, आमच्या सरकारने उठवा. देवा, माझं समजा श्रेयसने दे, पण यासने वाचव. देवा, यासने वाचव. सरकार उठा ना सरकार. चंद्रीचा पत्त्या लागलाय सरकार. अहो, माया पंडित आपली वाट बघतीय. चंद्री गावली आहे सरकार. हा सरकार उठ. उठा ना सरकार. अहो, कुठे गेला तो रांजणगावचा वाघ? त्याची ती डरकाळी, त्याचा राग रुबाब कुठे गेला? हो सरकार उठा ना सरकार. सरकार उठा ना. शोभाना, तुम्ही असं धीर सोडू नका. तुम्ही अशी टिप गळायला लागला तर आम्ही कोणाकडे बघायचं? सरकारचं काय नशीब. इतके दिवस चंद्रीला शोधत होते आणि आता चंद्री गावली तर हे असं आडवं झालं. बघ की रे, अरे देव बी कशी परीक्षा बघते, बघ की.
वाकडे, धनंजय वाकडे. नाही जर तुला सुतासारखा सरळ केला तर नावाचा भोसले नाही. एक तर तुझं तरी सरकार राहील, नाही तर माझं तरी. काय झालं साहेब? नाही, अजून काही झालेलं नाहीये. पण आज जेव्हा शुद्धीवर येईल तेव्हा नक्कीच काहीतरी होईल. पर साहेब, डॉक्टरने सांगितले सरकारलाही आजारी आहे, त्यांची पापणी बी हलं ना. बघा की. बघतोय ना, म्हणून तर इथे. नाहीतर याची जागा आत तिकडे जेलमध्ये. असं का बोलताय साहेब? चंद्रीसारख्या अल्पवयीन मुलीशी बळजबरीने लग्न, हाणमी आणि त्याच्या कुटुंबाला जिवंत जाळलं. आणखीन किती गुन्हे हवेत याला आत टाकायला? हा जाईलच, पण ह्याला ज्यांनी ज्यांनी मदत केली ते सगळे आज जातील. आणि हो, ती माणसं आज जातील ज्यांनी एका पोलीस ऑफिसरवर हात टाकलाय. ज्या क्षणात हा डोळे हलवेल त्या क्षणी हा इथून हल्लाच म्हणून समजा. डायरेक्ट गजाड. तुला आवडतं ना तसं वरण केलंय. चल लवकर खाऊन घे. मला नको ते, मला लेखा दे पाहिजे. लेखाताई येणार आहे बाळा. कधी येणार म्हटलं ना, नक्की येणार. खोटं बोलताय सगळे, मला माहिती आहे ते येणारच नाही. कोणी सांगितलं तुला? मग सांग ना, कुठे गेली ती? सांग ना, सांग. आहे उत्तर. अरे लेखाताई ना बाजारात गेली. इतका वेळ? अरे तिला भेटलं असेल कोणीतरी. आपण ना एक काम करूया, आता हे लवकर लवकर खाऊन घे, म्हणजे खूप शक्ती येईल तुझ्यात. मग ती आली ना की आपण तिला खूप ओरडूया आणि तिला बजावूया. पुन्हा कधीही असं कुठेही बाहेर जायचं नाही. खरं बोलतेस तू? हो, अगदी खरं. चल खाऊन घे. नाही, मी नाही खाणार. असं नको करूस बाळा, एक घास खा. आपण एक काम करूया, पण ना याचे घास करूया. पहिला घास लेखा द्यायचा. आता हा बाबांचा.